न्यायाधिकरण सुधारणा विधेयक मंजूर। नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचं करणार प्रकाशन। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक हीच वस्तुस्थिती, चीनच्या कुठल्याही कृतीनं वस्तुस्थिती बदलणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका। राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्य आधारित रोजगार आणि 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री। सरकार कोणत्याही घटकासोबत भेदभाव करणार नाही, मात्र कोणाच्याही दबावाखाली नियमबाह्य कामही करणार नाही, ओबीसी प्रमाणपत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। भूसंपादनासाठीच्या मोबदल्यात विलंब झाल्यास 1% अधिकचा व्याजदर देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दुग्धजन्य पदार्थ आणि अन्न भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना। गडचिरोलीत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्या प्रकरणातील शासकीय अनुदानित निवासी आदिवासी शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। धर्मांतराच्या आरोपावरून पुण्यात धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल, या कायद्याअंतर्गत राज्यात पहिल्यांदाच गुन्ह्यांची नोंद। लाल समुद्रात इराण समर्थक हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियाच्या जहाजावर हल्ला, 4 जणांच्या मृत्यूचं वृत्त। आणि मुंबईतल्या विलेपार्ले पश्चिम इथं काल लागलेल्या भीषण आगीत 6 जण जखमी, 2घांचा मृत्यू, तर घाटकोपर इथं दरड कोसळून 6 ते 8 जणांच ढिगाऱ्याखाली अडकल्याचं वृत्त।